काही महसूल अधिकारी या सगळ्या प्रकरणामध्ये खराब प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व आहे. तुम्ही म्हटलं की चौकशी करू, काही चौकशी होणार आहे का, कारवाई होणार आहे का? जे लोक आरोप लावतात आहे त्यांना माझा खुला चॅलेंज आहे आपल्या माध्यमातून, खास करून वडेट्टीवारजी. त्यांनी माझ्याकडे एक साधी तक्रार द्यावी. मी एका ट्विटवरनं कारवाई चालू केली आहे. एक ट्विट मी वाचला आहे एका अधिकाऱ्याबद्दल. परंतु वडेट्टीवारजीकडे अधिक माहिती असेल तर प्रेसमध्ये आणि या पद्धतीचा मोठा भोंगा वाजून काही होणार नाही. त्यांना जर खरी चौकशी पाहिजे तर तपास माध्यमांना किंवा सरकारला किंवा मुख्यमंत्र्यांना त्यांनी कळवलं पाहिजे. कुठले अधिकारी यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांचा पर्दाफाश केला पाहिजे. त्यावर सरकार गंभीरपणे काम करेल, कारवाई करेल. पण नुसता मीडियामध्ये बाईट द्यायचा, मीडियामध्ये प्रसिद्धी मिळवायचा असा उद्योग करू नये. खरातचा प्रकरण सेन्सिटिव्ह आहे. आपल्या कुठल्याही बोलण्या चालण्याने इन्क्वायरीवर दबाव येऊ नये, चौकशी यंत्रणावर दबाव येऊ नये याची काळजी वडेट्टीवारने घेतली पाहिजे. आणि अशा सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये खूप बाईट न देता तुमच्याजवळ काय पुरावे आहे, कुठला महसुली अधिकारी यामध्ये इन्व्हॉल्व आहे याबद्दलचा एक पत्र वडेट्टीवारजींनी मला संध्याकाळपर्यंत किंवा उद्या पण दिला पाहिजे. मी त्यांची वाट बघेल. फॅमिली शेअरिंगपर्यंत अधिकारी नाही, मला वाटतं असा वाईट बोलून काही फायदा नाही. कुणा अधिकाऱ्याबद्दल कुठल्याही अधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी त्यांच्या परिवाराबद्दल असा बोलून चांगला नाही. त्यांच्याबद्दलची विश्वासार्हता घरामध्ये कुटुंबामध्ये खराब करणं योग्य नाही. वडेट्टीवारनी जे काही असेल तर गोपनीय माहिती सरकारकडे दिली पाहिजे. अशा पद्धतीचा आरोप लावून वडेट्टीवारनी प्रशासनाच्या एकंदरीत विश्वासार्हतेबद्दल या ठिकाणी असे उद्योग करू नये. मोहित कंबोजांच्या मुलीच्या बर्थडेला मुख्यमंत्री गेले, उद्धव ठाकरे गेले, अनेक मोठे नेते एकत्र गेले. काय फरक पडला? असं आहे, मोहित कंबोजी यांचे सर्वांशी संबंध आहे. पारिवारिक कार्यक्रमात सर्वच जातात आणि मी जाणार होतो काल, पण मला विमान नाही मिळालं. त्यामुळं मोहित कंबोजीचे जे काही उद्योगपती म्हणून रिलेशन आहे सर्वांची रिलेशन आहे. माननीय अडाणीजी असतील, माननीय अंबानीजी असतील, हे लोकांकडे आपण जातो. एखाद्या छोट्या कार्यकर्त्याकडे गेलं तर काय बिघडला? जवळीक तर कुठेतरी तयार होत नाही असं कशाला जवळीक आहे याच्यामध्ये? तुमच्याकडे वाढदिवसाला आलं तर जवळीक तयार होतो का? पारिवारिक संबंध तयार होतात. पारिवारिक संबंध आहेत. पारिवारिक संबंधातनं कोणी कोणाकडे जातं याचा अर्थ राजकारणाचा दूर दूर संबंध नाही राहत. तुम्ही कार्यक्षम मंत्री म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. ज्या पद्धतीनं महसूल अधिकाऱ्यांवर आरोप लागत आहेत, तुम्ही स्वतःहून या सगळ्या प्रकरणाची दखल घेऊन नाव दिलं पाहिजे ना. माझं काय म्हणणं आहे, तक्रार द्या ना. त्यांच्याकडे काही अधिक पुरावे असतील तर दिले पाहिजे ना. आजच्याच कारवाई करू, पण पुरावे द्यायचे नाही. नुसत्या या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून आरोप करायचे. एक तरी पुरावा द्या ना. हा अधिकारी इन्व्हॉल्व आहे, आम्ही त्याची चौकशी करू. तसंही पोलीस इतकी सेन्सिटिव्ह चौकशी करतात आहे, त्यामध्ये अधिकारी सुटणार नाही, कोणी सुटणार नाही. पोलीस चौकशी करतायत, पण ॲडिशनल माहिती काही वडेट्टीवारजीकडे असेल तर आम्ही त्याची दखल घेऊ. रुपाली चाकणकर यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जाते. नाही, आता मी सांगतो ना, या प्रकरणामध्ये अधिक काही विचारू नका. हे प्रकरण सेन्सिटिव्ह आहे. पोलीस यंत्रणा याच्यावर तपास करताय. मीडियाने याच्यावर खूप काही त्या ठिकाणी अशा प्रश्न विचारून या यंत्रणाला डिस्टर्ब करणे योग्य नाही. यंत्रणा कुणाची चौकशी करायची त्यांना बोलवतील. काही लोक पुरुष पत्नीलाही पाठवतात अशा आक्षेपार्ह नाही, वडेट्टीवारचे चूक आहे. वडेट्टीवारने असं बोलू नये. कुणाही घरामध्ये संशयाचं वातावरण करू नये. संशय घरामध्ये निर्माण करून परिवार उद्ध्वस्त करू नये. त्यांना काही स्पेसिफिक माहिती असेल त्यांनी मुख्यमंत्र्याकडे द्यावी. माझ्याकडे एखाद्या वेळी महसूलची माहिती द्यावी. प्रकाश आंबेडकरांनी काल म्हटलेलं आहे की भाजपनं अहंकारात जाऊ नये अशी भाजपवर टीका केली. आता आम्ही अहंकारात आहो की नाही आहो हे जनतेला माहीत आहे. आम्ही नतमस्तक होऊन मतं मागितलं आहे, विनम्र भावनेने मतं मागितलं आहे. आम्ही कधी या ठिकाणी बिहारसारखी त्या ठिकाणी जे काही मागच्या काळामध्ये लालू प्रसाद यादवच्या काळात त्या ठिकाणी बूथ कॅप्चरिंग, आपल्या इंडी आघाडीच्या काळामध्ये त्या काळातले ज्या पद्धतीने इलेक्शन लढायचे, छिंदवाड्यामध्ये बघितलं असाल तुम्ही, कमलनाथच्या काळामध्ये इलेक्शन लढायचे ते लोक जसे बूथ कॅप्चरिंग करायचे, असं आमच्याकडे नाही आहे. आणि त्यामुळं आम्ही विनम्रपणे निवडणुका लढतो. विकसित भारताचा संकल्प जनतेला सांगतो. जनतेला मॅन्युफॅक्चर देऊन निवडणुका लढतो, जाहीरनामा देऊन, संकल्पनामा देऊन. आणि 5 वर्षात निवडून आल्यानंतर आम्ही आपला जाहीरनामा पूर्ण करतो म्हणून लोक आम्हाला मत देतात. आम्ही कधीच त्या ठिकाणी दमदाटी करत नाही किंवा कोणाला प्रलोभन दाखवत नाही. हा धंदा काँग्रेसचा आणि त्या बाकी लोकांचा आहे. प्रकाश आंबेडकरजींनी तपासून घेतलं पाहिजे. भाऊ, खताचा तुटवडा किंवा खताच्या किमती वाढेल म्हणून शेतकऱ्यांमध्ये भीती आहे. तुम्ही काही वाढणार नाही. चुकीच्या पद्धतीने काहीतरी मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये पसरवलं जात आहे. सिलेंडरबद्दल पसरवलं जात आहे, गॅसबद्दल पसरवलं जात आहे, LPG बद्दल पसरवलं जात आहे.
पेट्रोलबद्दल डिझेलबद्दल पसरवलं जात आहे, खताबद्दल पसरवलं जात आहे. कुणालाही घाबरण्याची गरज नाही. सरकारचं पूर्ण लक्ष आहे. खताच्या साठेगिरीवर लक्ष आहे. कोणी साठेगिरी करू नये यावर लक्ष आहे. कुठलाही दुकानदार साठेगिरी केला तर सोडणार नाही. मी स्वतः काही दुकानं चेक करणार आहे. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये साठेबाजी होणार नाही. शेतकऱ्यावर फटका बसणार नाही. नवी मुंबईत लेडीज डान्स बार सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय. काही कारवाई केली जाणार आहे का? आपण कारवाई करतो. आता नागपूरमध्ये एक बातमी वाचली आज मी, टेरेस बारवर काहीतरी टेरेसवर बार चालू झाले. ते जरा आम्ही दखल घेणार आहोत. नागपूरमध्ये आज बातमी आहे मोठी, एका वृत्तपत्राने छापली आहे, मला वाटतं लोकमतने छापली आहे. यावर मी दखल घेणार आहे. आणि तसंच मुंबईमध्ये मी मागील मुख्यमंत्र्यांना ही बाब कळवेल. भाजपची काँग्रेस व्हायला लागली तर ममता बॅनर्जी खाना बंद कर देगी बीजेपी की सरकार आई तो ममता बनर्जी आखिरी का रोना रो रही है. ममता बनर्जी सहानुभूति तैयार करना चाहती है, वोट की गंदी राजनीति तैयार करना चाहती है. पिछले बार भी उन्होंने आखिरी में यही किया था कि कुछ अपने को सिंपैथी मिल, लेकिन अभी बंगाल की जनता, पश्चिम बंगाल की जनता कोई सहानुभूति पर वोट देने वाली नहीं है. विकसित भारत के लिए प्रधानमंत्री मोदी जी के साथ रहेगी और मोदी जी को ही वोट देगी. तुमचं खातं महसूलच्या बाबतीत सगळ्यात अग्रेसर असतं. मार्च एंडिंग आहे, काही नवीन वर्षात काही नवीन नियम केले जाणार आहे का, त्याचा फायदा तिजोरीला होईल? नाही, तिजोरीचा फायदापेक्षा जनतेचा फायदा बघतोय मी. जसं आता 1,500 स्क्वेअर फीटपर्यंत गरीब माणसाचे घरं कायदेशीर करून देणे, जे सरकारी जागेवर राहतात, हा लोकांसाठी केलेला आहे. मोजणी 15 दिवसामध्ये मोजणी झाली पाहिजे, हा जनतेसाठी झालेला निर्णय आहे. एनए अट रद्द करणे, एनएची अट रद्द करणे म्हणजे जनतेला डायरेक्ट याचा फायदा आहे. सनद रद्द करणे याचा जनतेला फायदा आहे. जिवंत 7/12 मोहीम करणे, या 48 वेगवेगळ्या निर्णयामुळे महसूल खात्यामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. आणि पुढच्या वर्षी अजून 8 कायद्यामध्ये आम्ही बदल करणार आहोत. 8 कायद्यात बदल करणार आहोत, कारण महसुली कायदे जाचक असल्यामुळं काही लोकांना त्या ठिकाणी वर्षानुवर्ष खेटे मारावं लागतात तहसील कार्यालयामध्ये. जनतेला घरपोच, जसं मुंबई कलेक्टर अचल गोयल यांनी मुंबईच्या सर्व प्रॉपर्टी ऑनलाईन केलेल्या आहे. ऑनलाईन म्युटेशन, घरी बसल्या तुम्ही आपल्या प्रॉपर्टीचा बक्षीसपत्र असेल, तुमचा फेरफार असेल, म्युटेशन असेल, 45 प्रकारच्या म्युटेशनच्या पद्धती आहेत, त्या सर्व ऑनलाईन त्यांनी करून टाकल्या. ही पद्धती आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेस आम्ही करतो आहे. महसूलमध्ये तहसील कार्यालयात जायची गरज पडणार नाही. पुढच्या 3 वर्षामध्ये तहसील कार्यालयामध्ये नागरिक येऊ नये अशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. आणि त्याकरता या वर्षात अनेक संकल्प आम्ही केले आहेत. तुषार दोषी रजेवर गेले. तुषार दोषींवरती आरोप झाले, त्यानंतर सक्तीच्या रजेवर सातारा एसपी. हां, मला त्याच्याबद्दल माहिती घ्यावी लागेल. अकोलामध्ये एमआयएम आणि काँग्रेस नगरसेवकामध्ये हाणामारी पाहायला मिळेल आणि त्यात चाकून हल्ला करण्यात. आता बघा, एमआयएमनी काँग्रेसच्या नाकात दम आणला आहे. यापूर्वी त्यांचे मतं घेण्याकरता काँग्रेसला गोळ वाटायचं, आता एमआयएम कडू वाटायला लागली आहे. त्यामुळे एमआयएम आता आपलं स्वतःचं प्रदर्शन करताय, स्वतःची व्होट बँक वाढवत आहे. त्यामुळं काँग्रेसला आता ते पटण्यालायक नाही आहे, आणि म्हणून काँग्रेसचे लोक असे हल्ला करतात आहे. मुंबईमध्ये 500 फुटांपर्यंतच्या घराचा टॅक्स माफ केला जातो, नागपूरमध्ये का नाही असा प्रश्न विकास ठाकरेंनी विचारला होता. पालकमंत्री म्हणून तुम्ही काही महानगरपालिकेच्या नाही, थोडा याच्यामध्ये आम्ही यापूर्वी घेतलेला निर्णय आहे. यापूर्वीच आम्ही मॅन्युफॅक्चर दिला होता, पण मधल्या काळामध्ये सरकारकडून काही परमिशन आली नाही त्याची. मधल्या काळात काही अडचणी आल्या, पण यामध्ये नक्की नक्षी मी टाकणार आहे. मुंबईच्या धर्तीवर नागपुरात काय करता येईल बघणार आहे. भाऊ, भाजपच्या काँग्रेस व्हायला लागली तर राष्ट्रीय संघ अशी आणखी मजबूत संघटना उभी करू शकते. भाजपची RSS ही मातृसंस्था आहे असं काल एका कार्यक्रमात शरद टोंगशे म्हणाले. नाही, शरद टोंगशे कोणत्या उद्देशाने बोलले मला माहिती नाही. प्रत्येक गोष्टी काही मला त्या ठिकाणी त्याचा संदर्भ कळणार नाही, पण काय बोलले मला माहिती घेईल.